तर संपूर्ण राज्याचं लक्ष आणखी एका लढतीकडे आहे, ती म्हणजे नाशिकची। नाशिकमध्ये तिहेरी लढत सध्या बघायला मिळते। हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार आहेत, तर राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत, ठाकरे गटाचे। आणि त्याचबरोबर नाशिकमध्ये ही तिहेरी लढत आहे, ज्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। चंदन पुजाधिकारी आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात नाशिकमध्ये। चंदन, शेवटच्या क्षणापर्यंत महायुतीचा उमेदवार नाशिकमधला कोण असेल हा सस्पेन्स कायम ठेवण्यात आलेला होता। हेमंत गोडसे यांनी फिल्डिंग केलेली होती। 2014-2019 मध्ये हेमंत गोडसे विजयी झाले। तिसऱ्यांदा सुद्धा आपल्याला संधी मिळावी ही त्यांची आग्रही मागणी होती। हेमंत गोडसेंच्या कुटुंबियांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेतलेली होती। नाशिकमधलं चित्र अगदी शेवटच्या क्षणी स्पष्ट झालं। तिहेरी लढत पाहायला मिळते। निश्चितपणे खरं तर नाशिककरांची उत्सुकता जी आहे ती ताणली गेलेली आहे। हेमंत गोडसे या ठिकाणी आपल्या खासदारकीची हॅट्रिक करणार का राजाभाऊ वाजे या ठिकाणी विजयी होणार याची उत्सुकता जी आहे ती या ठिकाणी शिगेला पोहोचलेली आहे। आपण बघतोय पुढच्या काही वेळात या ठिकाणी मतमोजणीला सुरुवात होईल। पहिले पोस्टल मतदान जे आहे त्याची मतमोजणी होणार आहे आणि त्यानंतर इतर मतमोजणीला सुरुवात होणार आहे। मात्र नाशिक आणि दिंडोरीचा जर आपण विचार केला तर नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी जवळपास 60.75% मतदान झालेलं आहे, तर दिंडोरीसाठी राज्यातलं सर्वाधिक 66% मतदान झालेलं आहे। त्याच्यामुळे एकूणच दिंडोरीकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। भारती पवार ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्या मैदानात असल्यामुळे भारती पवार या ठिकाणी विजयी होतात का भास्कर भगरे हे या ठिकाणी जायंट किलर ठरणार हे बघणं देखील या निवडणुकीच्या निमित्तानं महत्त्वाचं ठरणार आहे। ऋषाली, आपल्याला माहिती आहे की नाशिकच्या या एकूणच निवडणुकीचं आणखी एक वैशिष्ट्य ठरलं ते म्हणजे शांतिगिरी महाराज ज्यांनी आध्यात्मिकासोबत राजकीय प्रवास देखील आपला सुरू केला होता आणि त्याच्यामुळे शांतिगिरी महाराज नेमकं या निवडणुकीमध्ये किती मतदान घेतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। आपण जर विचार केला तर जवळपास 84 टेबल आहेत आणि त्याच्यावर ईव्हीएमचं काउंटिंग केलं जाणार आहे। साधारण 12 वाजेपर्यंत जे कल आहेत ते या ठिकाणी स्पष्ट होणार आहेत, कारण 30 फेऱ्या या नाशिकसाठी होणार आहेत तर 26 फेऱ्या या दिंडोरीसाठी होणार आहेत। त्याच्यामुळे या एकूणच मतमोजणीमध्ये आता विजय कोणाचा होतो, चित्र काय नेमकं बघायला मिळतं हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण शिंदे विरुद्ध ठाकरे असा थेट सामना जो आहे तो नाशिक लोकसभा मतदारसंघात आपल्याला बघायला मिळतोय। तर दुसरीकडे भारती पवार ज्या या ठिकाणी केंद्रीय मंत्री आहेत त्यांचं देखील भवितव्य जे आहे ते या ठिकाणी स्पष्ट होणार आहे। त्याच्यामुळे नाशिक आणि त्याचप्रमाणे उत्तर महाराष्ट्रातल्या या सगळ्या लढतींकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे। खरं तर उत्तर महाराष्ट्रातल्या सगळ्या जागा आपण निर्विवादपणे जिंकू असा दावा भाजपकडनं केला गेला होता। गिरीश महाजन यांनी या ठिकाणी पूर्ण ताकद जी आहे ती उत्तर महाराष्ट्रासाठी पणाला लावल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे आणि त्या अनुषंगानं आता निकाल नेमके काय येतात हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। एक गोष्ट निश्चित आहे की नाशिकमध्ये हेमंत गोडसे यांचं भवितव्य अत्यंत महत्त्वाचं असणार आहे, कारण सलग 3 वेळेस खासदार होणारे कदाचित ते पहिले खासदार ठरू शकणार आहेत आणि त्याच्यामुळे आजच्या या निकालांकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। ऋषाली, नक्कीच